नमस्कार मंडळी, सोलफुल कोकोनट टॉक मध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण एक साध्या पण अर्थपूर्ण गोष्टीबद्दल बोलणार आहोत. कोकोनट शेल. भारतीय परंपरेत नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटले जाते कारण त्याचा प्रत्येक भाग उपयोगी असतो. पूर्वी कोकोनट शेलचा वापर विविध गोष्टींसाठी केला जात होता. अगदी बरोबर. प्लास्टिक येण्याच्या आधी आपली जीवनशैली नैसर्गिक आणि शाश्वत होती, पण हळूहळू वाढत्या प्लास्टिकच्या वापरामुळे ही जीवनशैली विस्मरणात गेली. आणि म्हणूनच सोलफुल कोकोनट टॉकचा उद्देश आहे विसरलेली परंपरा पुन्हा जिवंत करणे आणि प्रत्येक कोकोनट शेलला अर्थपूर्ण दुसरे जीवन देणे. कारण शाश्वतता ही नवी ट्रेंड नाही, तर ती आपली संस्कृतीच आहे. पण ह्याला आपण चेंज तरी कसं करणार, बदलणार तरी कसं? सुरुवात अगदी सोपी आहे. प्लास्टिकला नैसर्गिक पर्याय निवडणे. म्हणजे कसा, तर नारळाच्या करवंटीपासून वेगवेगळे प्रोडक्ट्स तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिकला पर्याय म्हणून नक्की वापरू शकता. अजून काही संदेश? कोकोनट टॉकमध्ये आम्ही कल्पवृक्ष ही मालिका प्रत्येक सोमवारी घेऊन येत आहोत. या मालिकेमध्ये तुम्हाला कल्पवृक्ष म्हणजेच नारळाच्या झाडाबद्दल वेगवेगळी अर्थपूर्ण माहिती ऐकायला मिळेल. तर नक्की भेटा प्रत्येक सोमवारी. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स, नातेवाईक यांना नक्की शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.